नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण बघणार आहोत नवी मुंबई शहर पोलीस 2024चे महत्त्वाचे प्रश्न PYQ 2024चा आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत। बघा आपण सुरुवात करू। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बघा आपण जे पोलीस भरतीची परीक्षा देत आहोत त्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जवळपास 70% सिलेबस म्हणजे 70% प्रश्न हे रिपीटेड असतात, म्हणजे PYQवरचे आधारित असतात, ते जशास तसे असतात किंवा थोडंफार चेंज करून त्याच्यावरतीच विचारले जातात 70% प्रश्न। म्हणून तुम्ही पूर्ण क्वेश्चन बघून घ्या आणि समजून घ्या शेवटपर्यंत। बघा सुरुवात करू आपण। बघा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? बघा सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद आहे पोलीस महासंचालक, ऑप्शन क्रमांक बी। त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 2, दुसरा आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्या जिल्ह्यांचा भागांचा समावेश होतो? बघा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे आणि रायगड म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी यांचा समावेश होतो। बघा तिसरा प्रश्न आहे, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण घोषित करण्यात आला होता? बघा मॅन ऑफ द टुर्नामेंट त्यावेळेस जसप्रीत बुमराह यांना घोषित करण्यात आलेले होते, ऑप्शन क्रमांक सी। मित्रांनो बॅकग्राऊंड म्युझिक अवॉइड करा। बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, 2 जुलै 2024 रोजी हाथसर शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता, तर ते हाथसर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? बघा हाथसर हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। त्यावेळेस 100पेक्षा जास्त लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता त्या चेंगराचेंगरीमध्ये। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या महासंस्थेची स्थापना केली? बघा नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यासाठी सिडको या महासंस्थेची स्थापना करण्यात आलेली होती, ऑप्शन क्रमांक बी। त्याच्यानंतर बघा प्रश्न 5 आहे, सभापती 2025 राज्यसभेचे कोण आहेत? बघा राज्यसभेचे सभापती 2025मध्ये, हा 2024चा प्रश्न आहे, आपण थोडं याला मॉडिफाईड केलेला आहे। त्यावेळेस विचारलेलं होतं की 2024चा कोण होता, तर आता 2025चा विचारलेला आहे, तर ते आहेत CP राधाकृष्णन आणि हे आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती आहेत। उपराष्ट्रपती आहेत हे 15वे, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही। आणि सध्या हेच आहेत CP राधाकृष्णन राज्यसभेचे सभापती। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरीवरील सेतू कोणता? बघा समुद्रावरील सर्वात जास्त लांबीचा सेतू कोणता आहे? तो आहे अटल सेतू, ऑप्शन क्रमांक सी। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यात विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा दिलेली आहे? बघा भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा दिलेली आहे। त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 9, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? बघा AK-203 या असॉल्ट रायफलचे भारतामध्ये उत्पादन केले जात आहे, ते रशियन बनावटीची आहे। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? बघा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश बनलेला आहे। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? बघा अफगाणिस्तान येणार याचा आन्सर, ऑप्शन क्रमांक ए। त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 12, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? बघा समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक सी। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोचे कोणते मिशन राबवण्यात येत आहे? बघा गगनयान हे इस्रोचे मिशन राबवण्यात येत आहे भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी। त्याच्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 14, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? बघा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक आहे। पहिला आहे चीन, दुसरा आहे अमेरिका,
अमेरिका आणि तिसरा आहे भारत. त्याच्यानंतर बघा प्रश्न 15वा, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? बघा, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र या म्हणजेच ते दांडपट्टा, याला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतरचं आहे 16वा, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडणार आहे? बघा, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी पार पडलेले आहे. आणि आता 100वे म्हणजे या आपल्या 2026साठी इम्पॉर्टंट आहे, 100वे हे होणार आहे पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी होणार आहे. आता हा वाला तुम्हाला नाही विचारणार, पण 100वे विचारणार. हा झालेला प्रश्न आहे PYQ, हा नेक्स्ट PYQ बनणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा प्रश्न 17वा, 97वा ऑस्कर पुरस्कार जो 2025मध्ये झाला, सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार 97वा ऑस्कर पुरस्कारमध्ये अनोरा या चित्रपटाला पुरस्कार करण्यात आलेला आहे. आणि 98वा ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून होम बाउंड हा पिक्चरला पाठवण्यात आलेला आहे. होम बाउंड या चित्रपटाला देण्यात आलेले आहे ऑस्करसाठी. त्याच्यानंतर आहे प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? बघा, भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नसणार आहे मालमत्तेचा हक्क, ऑप्शन क्रमांक A. त्याच्यानंतर बघा प्रश्न 19, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? बघा, पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे, 3 स्तरावरील आहे ते. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? बघा, पोलीस पाटीलांची नेमणूक उपविभागीय दंडाधिकारी म्हणजेच उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटील यांची नेमणूक करतात. आणि पोलीस पाटील बनण्यासाठी कमीत कमी 10वी पास पाहिजे, 10th पास असणार तर तुम्ही पोलीस पाटलासाठी उभे राहू शकता. त्याच्यानंतर आहे 21वा, पुणे ते मुंबई मार्गावरील कोणता घाट आहे? बघा, पुणे मुंबई मार्गावर बोरघाट या नावाचा घाट आहे, ऑप्शन क्रमांक B. त्याच्यानंतर प्रश्न 22वा, खालीलपैकी कोणते बहुगामी पीक आहे? बघा, बहुहंगामी पीक असणारे आहे सूर्यफूल, ऑप्शन क्रमांक C. त्याच्यानंतर 23वा आहे, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? बघा, मुंबईचा सिंह असे फिरोजशाह मेहता यांना म्हटले जातात, म्हणजे फिरोजशाह मेहता यांना दुसरं टोपण नाव आहे मुंबईचा सिंह. 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी विषाणूजन्य होणारा रोग कोणता? बघा, विषाणू म्हणलेला आहे, विषाणूजन्य रोग होणार आहे गोवर विषाणू. त्याच्यानंतर बघा प्रश्न 25वा आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली होती. बघा मित्रांनो, आपले 25 प्रश्न झालेले आहेत. नवी मुंबई शहर पोलीस 2024चे पूर्ण PYQ होते. आणि PYQ हे खूप जास्त रिपीट होतात, जवळपास 70% प्रश्न PYQच असतात पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये. आणि 2026मध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये जवळपास 60 ते 70 प्रश्न ॲज इट इज PYQवरून दिसणार आहेत. त्यामुळे आपण पूर्ण PYQची सिरीज घेणार आहोत, प्रत्येक जिल्ह्याचे PYQ बघणार आहोत. तुम्हाला असेच PYQ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आत्ताच. आणि काही नाही समजलं असणार किंवा तुमचा कोणता जिल्हा आहे, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यावरती पाहिजे ते कमेंटमध्ये कळवा मला, नक्कीच त्यावर व्हिडिओ येणार लवकरात लवकर. हा होता मुंबई शहर पोलीस 2024चा PYQ पेपर. नेक्स्ट तुम्ही कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.